म्हणजे आपल्याला मागणी वाढवावी लागेल असं मला वाटतंय. मस्त, तुम्ही चांगलं डेमॉन्स्ट्रेशन केलं. चांगला वापर वाटला यायचा, धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे थोडं प्लॅनिंग तेवढं होत नाही आहे. आता मराठी भाषा विभाग हा जो प्रामुख्याने ही जबाबदारी बजावतोय, तर त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मराठी बोलीभाषेप्रमाणे सेक्शन पाहिजेत. वराडी, मालवणी किंवा जे काही आहेत त्या सेक्शनमध्ये त्यांना इन्चार्ज माहिती पाहिजेत आणि डिसाईड केलं पाहिजे की बाबा 2026 एंडपर्यंत आम्ही एवढ्या गोष्टी करू. तर मला हे वाटत नाही की म्हणजे आता मी गेले 2 दिवस मी मराठी संमेलनामध्ये आहे, पण त्या बाबतीत कोण बोलतच नाही आहे. आपल्याकडे आता 250 कोटीचं बजेट आहे. त्यातलं काही बजेट या गोष्टीवरती जे त्याच्यात एक्सपर्ट्स आहेत ते एकत्रित येऊन त्यांनी ते प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनासाठी मराठी विभागाने प्रामुख्याने भूमिका बजावून जर त्यांनी 2026-2027 पर्यंत प्रत्येक बाबतीत काय करू आणि प्रत्येक विश्व मराठी संमेलनात त्याबद्दल अपडेट देऊन आणि ज्यांनी कोणी त्याच्याबद्दल काम केलेलं आहे वेगवेगळ्या बोलीभाषेप्रमाणे त्यांनाही ते आणून त्यांचा जो प्रोग्रेस आहे तो तुम्ही सांगितला, तर ही भाषा डिजिटाईज किंवा AI कंप्लायन्स व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला ते करणं अतिशय जरुरी आहे. आपल्याकडे आपण असे विश्व मराठी संमेलन किंवा असे बरेच गोष्टी करतो. ते 3 दिवसाचं संमेलन झालं की त्याच्यानंतर त्याच्यातून टेक अवे जो काय असतो तो कधीच घेतला जात नाही. त्याच्याबद्दल आपण गोष्टी लिहून त्याच्याबद्दल 3, 6 किंवा 12 महिन्याचं प्रोजेक्ट करणं आणि लोकांना असाइन करणं आणि त्याचा फॉलोअप घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण नाहीतर दर 2 वर्षांनी आपण याबद्दल बोलू आणि आपण तसेच राहू असं मला वाटतं की त्याची जबाबदारी घेतली पाहिजे कोणीतरी. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, पण मी सुनील सरांना विनंती करतो की तुम्ही थोडं त्याच्यावर सांगा आणि मग सर तुम्ही बोला. थोडं मी इथे बसलेलं असताना मला जे सेन्स झालं ऑडियन्समधनं म्हणजे श्रोतृवर्गामधनं, तर सचिन सरांनी फार अतिशय छान प्रात्यक्षिक इथे दाखवलं. अनेक व्यक्तींना वाटलं असेल, जे मलाही वाटलं, की असं जर झालं तर मग आपले मित्र सौमित्र त्यांचं काय होणार, बरोबर की नाही? की जर संत तुकारामांच्या शैलीमध्ये अभंग आले किंवा आपल्या मित्रांच्या आणि अशा पद्धतीने यायचा वापर वाढला. बघा, ही एक भीती सर्वांच्या मनामध्ये आहे, त्याबद्दल मी थोडंसं बोलतो. मी AI क्षेत्रामध्ये जवळजवळ 24 तास काम करतो, टेक्नॉलॉजी बेस्ड करतो, म्हणून मी तुम्हाला सांगतो की जीवनशक्ती ही अशी एक गोष्ट आहे, ती फार महत्त्वाची आहे. जो बोलतोय तो बोलणारा कोण आहे हे फार महत्त्वाचं आहे. आजही बघा, संत ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी जीवनाला कृतार्थ करण्यासाठी पुरेशी. त्यांच्या बोलण्यामधून किंवा त्यांच्या एका ओवीमधून जो काही आपल्याला ज्ञान होतं, ज्ञान मिळतं, ते इतरांच्या याच्यातनं मिळत नाही, बरोबर? एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलेलं आहे. तर याच्या मागे काय कारण आहे, ती आपल्याला थेट हृदयात भेटते. म्हणजे सगळे 18 अध्याय किंवा त्या 18,000 ओव्यांबद्दल सोडा, परंतु एक एक शब्द आपल्या हृदयाशी जाऊन भेटतो. त्याचं कारण आहे की त्या शब्दामागे त्या बोलणाऱ्याची जीवनशक्ती आहे. आज इथे सकाळच्या सत्रामध्ये आपले गावित सर होते बघा, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. कशामुळे आलं आणि तुम्हाला सुद्धा हळहळ वाटली? त्याचं कारण आहे त्यांची जीवनशक्ती आहे, बरोबर की नाही? असं समजा की एखादा दारू पिणारा माणूस आहे आणि त्याला प्रश्न विचारला किंवा त्याने सांगावं की दारू सोड म्हणून, त्याचा किती परिणाम होईल? तसं हे तंत्रज्ञान जे आहे ना, तंत्रज्ञान हे न्यूट्रल आहे, म्हणजे उदासीन आहे. ते पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही, चांगलं पण नाही, वाईट पण नाही. ते तटस्थपणे एक साक्षी भावाने काम करत असतं. वापरणारा तो कशासाठी वापरतोय हे फार महत्वाचं आहे. हीच भावनांची जोड, हीच कविता सौमित्र कसे सांगतील आणि त्यातनं मी काय बोध घ्यावा आणि त्यांचा त्याच्या मागे काय उद्देश होता, काय दृष्टिकोन होता, या खोलातनं सरांनी सांगितलं की वापर कसा करतोय हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला ब्रह्मास्त्र मिळालं आणि आपण ते मच्छर मारण्यासाठी वापरलं तर ते बरोबर होणार नाही. तर त्या पद्धतीने मला वाटतं
AI ने आपल्याला हा जो वेळ दिला आहे हा स्वतःला समृद्ध करण्यासाठी दिलेला आहे. आज कोणालाही विचारा, कोणाकडे वेळ नाहीये, कुटुंबासाठी वेळ नाही, स्वतःसाठी वेळ नाही, समाजासाठी वेळ नाही, कुठल्या कार्यासाठी वेळ नाही. परंतु AI किंवा टेक्नॉलॉजी ही अशी गोष्ट आहे की आपल्याला ती वेळच वेळ प्रदान करणार आहे. मग याचा सदुपयोग कसा करायचा, माझे जे स्वप्न अर्धवट होते किंवा अधुरे होते ते कसे पूर्ण करायचे, याच्यासाठी जर तुम्ही AI ची मदत घेतली तर ती मला वाटतं जास्त समृद्धतेकडे आपल्याला मानवतेच्या घेऊन जाईल. म्हणून घाबरायचं काही कारण नाही. जीवनशक्ती आपल्यामध्ये कशी प्रदान होईल, ती आपण अनुभवात कशी आणू, हे फार महत्वाचं आहे असं मला या ठिकाणी मुद्दामून सांगावंसं वाटतं. शेखर सर, खूप छान सांगितलं आपलं परिचारकांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं सचिननी जे सांगितलं आणि प्रात्यक्षिक पण करून दाखवलं की मालवणी भाषेमध्ये कवींच्या कविता, कदवांच्या कविता ज्या त्यांनी खूप चांगल्या ह्याच्यात म्हटल्या, डिजिटलायझेशनमध्ये ते सगळं आलं तरच होईल, ते बरोबरच आहे. परंतु याच्यात अजून काही अडचणी आहे की आपलं प्रोनाऊन्सिएशन किंवा आपला उच्चार जर व्यवस्थित नसेल. मी थोडक्यात आता सावित्रीच्या वेळेत अमेरिकेत आहेत असतात त्यांची माफी मागून एक किस्सा सांगतो अमेरिकेतला. तो अर्थात या एवढा नसेल किंवा अक्षर माहीत नाही. एक डॉक्टर असतात आणि त्या डॉक्टर अतिशय चांगलं त्यांचं फ्लुएंट इंग्लिश आणि सगळं काही असतं, मराठी पण छान बोलतात. परंतु काय होतं, त्यांच्या मुलाने एक बॉल मारलेला असतो आणि ते शेजारची जी कारची काच फुटते. त्यामुळे शेजारी आणि ह्या दोघांमध्ये थोडंफार डिस्प्यूट जसं आपल्याकडे होतं भांडणं तशा प्रकारचं चालू होतं. एक दिवस काय होतं, डॉक्टर अतिशय चांगल्या रीतीने बोलत असं, उच्चार अगदी इथे बसलेल्या सगळ्या अतिथींसारखे आहेत अशा प्रकारे चांगले होतं, सगळं झालं. परंतु त्या डॉक्टरांनी त्याचा दात दुखत होता आणि त्याने दात काढून ते परत आले घरी. आता घरामध्ये एक सिक्युरिटी म्हणून त्यांनी पूर्ण प्रकारची म्हणजे इंटेलेक्च्युअल सिस्टीम, जे जी हाऊस सिक्युरिटी सिस्टीम जी असते ती बसवलेली होती. आणि त्यांचं जे मेकॅनिझम होतं ते तिथं आल्यानंतर प्लीज ओपन दी डोअर किंवा कृपया दरवाजा उघड. आता दात पडल्यामुळं ते बऱ्याच वेळा प्रयत्न केला, कृपया दरवाजा उघड. दरवाजाच उघडला गेला नाही आणि बाजूचे शेजारी खूप हसायला लागले. अशा प्रकारे यामध्ये होऊ शकतो. आपले उच्चार जे आहेत ते अगदी प्रॉपरली असायला पाहिजे आणि कविता सुद्धा तशाच प्रकारच्या असाव्या. दुधारी तलवार आहे, जर वापरली व्यवस्थित तर त्या तलवारीचा वापर शत्रूला नामोहरण करण्यासाठी होऊ शकतो, व्यवस्थित वापरली तर आपला हात कापू शकतो. सुरेश भटांची एक कविता आहे, त्या कवितेतल्या काही ओळी, रंगात रंगल्या सारा रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतलो साऱ्या पाय माझा वेगळा. तशा प्रकारे गुंत्यात आपण गुंतणारच आहोत, परंतु आपला पाय वेगळा ठेवायला हवा. त्यासाठी प्रोनाऊन्सिएशन, उच्चार आणि आपल्या सगळ्या संकल्पना आहेत त्या प्रॉपरली व्यवस्थित मांडल्या गेल्या पाहिजेत आणि तशा प्रकारचं डिजिटलायझेशन सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे. तर याचा वापर निश्चितपणे सुंदर होईल. म्हणजेच काय की सर, आपल्याला उपलब्ध जे झालेलं आहे साधन ते वापरताना आवाहन आणि आव्हान यातला फरक कळणारा माणूस जर त्याच्याशी बोलला तरच हा फरक त्याला कळणार आहे. वैभव सर, तुम्ही बोला. तर जसं सरांनी एक ॲड केलं की आपण घाबरायला नाही पाहिजे, तर एक मी पर्स्पेक्टिव्ह देतो की AI कडे तुम्ही कसं बघू शकता. AI यायच्या आधी तुम्ही जेव्हा काम चालू करायचे तेव्हा तुम्ही कोऱ्या पानापासून काम चालू करायचे. म्हणजे तुम्ही कोरं पान घेतलं आणि मग तुम्ही डोक्यात विचार की आता मला हे करायचं आहे, बरोबर. मग तुम्ही 10 ओळी लिहिणार, 20 ओळी लिहिणार, बरोबर. आता AI आल्यानंतर काय, तुमचं पान अर्ध ऑलरेडी भरलेलं आहे तुमच्याच विचारांनी, पण ते कम्प्लीट नाही. AI तुम्हाला रस्ता दाखवेल पण घेऊन तिथे पोचायचं तुम्हालाच आहे. तो फक्त तुम्हाला लवकर घेऊन जाईल, हा फरक आहे. तर आता जे आहे, आता ब्लँक पेज प्रॉब्लेम नाही, कोरा पानाचा प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला त्या पानात काय लिहायचं आहे ते सुरुवात आहे आणि मग तुमचं अर्ध काम झालेलं आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचं कम्प्लिशन करू शकता. तर हे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं की तुमचं काम अजून वेगाने होईल आणि जे आज तुम्ही 10 गोष्टी करताय, तुम्ही AI वापरून 50-100 गोष्टी करू शकता. ओके सर, तुमचं झाल्यानंतर आपण जरा प्रेक्षकांकडे वळूया. मी आधीच सांगतोय, प्रेक्षकांमधून कोणाला विचारायचं असेल पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे एवढं लक्षात ठेवा.
सर. फक्त एकच सांगू शकतो की मराठी जर भाषा आपल्याला जागतिक दर्जावरती न्यायची असेल तर आता आमच्या BMM बृहन महाराष्ट्र मंडळाकडे आम्हाला 5,000 आम्ही आमच्या मुलांना मराठी शिकवतो. त्या मुलांना मराठी ॲक्सेंट असणारच, कारण का ते अमेरिकेत वाढलेले आहेत. आता ते शिकायला मराठी बघतात, दॅट इज सेल्फ इज अ बिग थिंग. म्हणजे त्यांना आपल्याला असं मी म्हणेन की त्यांच्यासाठी जी वराडी किंवा मालवणी असेल तसं अमेरिकन मराठी येऊ शकतं आणि ते घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की त्यांना सामावून घेणं. आणि जर तुम्हाला मराठी जागतिक दर्जावरती आणायची असेल तर त्याचा फ्लेवर पण आपल्याला लागेल आणि हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचा तुम्ही विचार करा, कारण का तिथे जी 5,000 मुलं फक्त बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शाळेत शिकतात ते दिवसभर इंग्लिश शिकत असतात, ते दिवसभर मराठी बोलत असतात आणि त्यांना आठवड्यातून फक्त 2 तास मराठी शाळा असते. पण आम्हाला त्यांना तिथपर्यंत घेऊन यावं लागतं. आम्ही घरी मराठी बोलतो, त्यामुळे त्यांना ते मराठीची जी बेसिकली एक्सपोजर आहे ते फार कमी आहे. त्यामुळे या गोष्टी होतील, पण आपण त्या सामावून घेतल्या पाहिजेत, एवढंच मला सांगायचं आहे. थँक्यू. तुमच्या प्रश्नाला उत्तर की मराठी माणूस आणि मराठी भाषा ही इतकी सहिष्णू आहे की ती सगळ्या जगाला समाविष्ट करून घेऊ शकते आणि घेतलेलं आहे. आज जगामध्ये अशी कुठलीही भाषा नाही की ज्यातला शब्द मराठीमध्ये नाहीये. इतकी कम्पॅशनेट आणि सहिष्णू भाषा मराठी आहे आणि म्हणूनच मराठी टिकेल की नाही याची चिंता करण्याची कारण नाही. ती टिकणारच आहे. मराठी माणूस टिकेल की नाही हा मोठा प्रश्न आहे, भाषेचा नाही आहे, माणसाचा प्रश्न आहे. हे विश्वाची माझे घरं हे आपल्या या सगळ्या चर्चेचं आता भरत वाक्य म्हणूया आपण आणि आपण प्रेक्षकांकडे वळूया. प्रेक्षकांनी पण लक्षात ठेवा, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. बोला सर. सर्वप्रथम तुम्ही खूप छान हे निवेदन केलेलं आणि यांचा संवाद घडून आणलाय. तर ह्या AI च्या युगामध्ये काय बदलणार नाही मुळात तुमचं संभाषण कौशल्य. तुम्ही कम्पॅशन हा शब्द आत्ता वापरला एम्पथीबद्दल आणि क्रिटिकल थिंकिंग सचिन तुम्ही म्हणाला. तर मला ह्याला जोडून एक प्रश्न विचारायचा आहे की मूळ संशोधन एक तर स्क्रेप कुठे करते, तुमचं कॉर्पस काय, पण मूळ संशोधनावर AI चा काय परिणाम होईल? सचिन किंवा सुनील तुमच्या दोघांपैकी कोणी कृपया उत्तर द्या. फार छान प्रश्न आहे. मूळ संशोधन म्हणजे अगदी फंडामेंटल रिसर्चला सरांनी हात घातला आहे. संशोधनाची एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीज हा एक पर्टिक्युलर टॉपिक आहे. त्यानुसार की प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, त्याच्यामध्ये तुमचा लिटरेचर रिव्ह्यू काय आहे, त्यानंतर तुम्ही काय ऑब्जेक्टिव्ज आणि गोल ठेवलेले आहेत, हायपोथेसिस काय आहे, त्याच्यानंतर तुमच्या मेथोडॉलॉजीज आणि डेटा. तर मूळ संशोधनामध्ये याच्याने नक्की बदल होणार आणि फार चांगला पॉझिटिव्ह होणार. याचं कारण सांगतो की रिसर्च या शब्दाचा अर्थ काय आहे की सर्च जे झालेले आहे त्यांना पुन्हा रिसर्च करणं. कारण ही रिसर्च प्रक्रिया जी आहे किंवा सर्चिंग शोध जो आहे ना ही निरंतर चालणारी घटना आहे. ती कुठे थांबत नाही की मला शोध लागला त्याच्या पुढे आणखी काहीतरी असतं. तर ही निरंतर प्रक्रिया जर चालायची असेल तर त्याला रिअल टाइम डेटा पाहिजे. कारण बरेचसे जे गणित आहेत मागे जे शोधले होते 10-20 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी तो आउटडेटेड डेटा झालेला असतो. म्हणून रिअल टाइम डेटा आपल्याला लागतो. AI आपल्याला ती कॅपॅबिलिटी आणि पॉवर देतं. बघा संपूर्ण विश्व म्हणजे 8.5 बिलियनचं जी काही बुद्धिमत्ता आहे ती एका छोट्याशा चिपमध्ये आलेली आहे. म्हणजे आपण सगळं जग मिळून जे विचार करू शकतो एका छोट्याशा चिपने तो विचार करता येतो. आज हे घडलेलं आहे. आणि मग असं असताना ही कलेक्टिव्ह विजडम रिसर्चमध्ये काय लागतं मी यांना विचारणं. आज तुम्ही आम्हाला ह्या 5 लोकांना 10 लोकांना जे बोलवलं आहे हे कशासाठी की वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव. परंतु टेक्नॉलॉजीमुळे AI मुळे काय होतं की आपल्याला ही कलेक्टिव्ह विजडम जी आहे एकात्मक आपली जी शहाणपण आहे ते आपल्याला मिळतं प्रदान होतं जे रिसर्चसाठी फाउंडेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं सर की येणारा काळ हा संशोधनाच्या दृष्टीने आणखी चांगला आहे. आपल्या भारताबद्दल बोललं जातं की आपल्याकडे क्वालिटी रिसर्च होत नाही, परंतु येत्या काळामध्ये
आपण जर कॉर्पस वाढवलं या सगळ्या भाषांचं आणि संत वाङ्मय, पूर्वापार असलेले वेद किंवा इतर जी काही सनातन सगळे आहेत गोष्टी यांचा जर डेटा आपण दिला तर रिसर्चमध्ये आपण नक्की म्हणजे जे आपलं स्वप्न आहे ना, आणि आपण बोलताना फार आपल्याला आपण की विश्वगुरु भारत झाला पाहिजे, नक्की होऊ शकतो. इंडियन नॉलेज सिस्टम, भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये ती ताकद आहे की जग एका बाजूला फक्त मटेरियलिस्टिक किंवा प्रॉफिट, फायदा या गोष्टीने बघतो. भारत हा देश किंवा आपली संस्कृती सेवा या दृष्टीने बघत असतं. त्यामुळे मला वाटतं येणारा काळ हा रिसर्चसाठी फार चांगला आहे. मी फक्त एक छोटा ऍड करतो. संशोधनामध्ये आपण खूप छान संशोधन तेव्हाच होतं जेव्हा जितका जास्त डेटा असतो त्यावर अनुभव. आता इथं मागे सगळे युथ बसलेले आहेत, ठीक आहे, आणि इकडे सगळे जे पुढे बसले सगळे अनुभवी लोक आहेत. अनुभवी लोक जर संशोधन आले तर त्याचा जास्त उपयोग होतो. कारण की तुम्ही PhDला ऍप्लिकेशन, आता PhD करण्याची गरज नाही, म्हणजे एक प्रॉम्प्ट टाकला की तुम्हाला तुमचा थेसिस तिथे येऊ शकतो. पण जर अनुभव नसेल, त्यामुळे तुम्ही जेवढे युथ बसतात मी तुम्हाला सांगेन तुम्ही तुमच्या क्षेत्रात अनुभव घ्या तेव्हा त्या संशोधनाला अर्थ. म्हणजे आता इथं मी मगा बघितलं बालनाट्यातले प्रकाश पारखी जसं इथं बसलेले दिसतात मला पुण्यावरचे, इतके वर्ष बालनाट्य लिहिलेले आहेत. आता त्यांना त्या कॉम्प्युटर पण तेव्हापासून ते हाताला लिहित आहेत. आता त्यांचा अनुभव घेऊन जर मी यायला सांगून जर बालनाट्य केलं तर ते अप्रतिम होईल. आणि इथे एखादा युथ बसलं त्यांनी बालनाट्य लिहिला घेतलं तर ते बाळगोत होईल. फरक काय? एक्सपिरियन्स, अनुभवाचा आहे. सो एआयला अनुभव, एआयकडे अनुभव नाहीये, डेटा आहे, फक्त अनुभव तुम्हाला टाकावा लागेल. म्हणजे या डेटाला जर अनुभवाची जोड मिळाली तर युथचा त्याचा फायदा होणार आहे. तर तो ब्रिज म्हणून ते तंत्रज्ञान काम करू शकतं. मॅडम विचारा. माईक बंद करायचा. आणि प्रश्न कोणाला आहे ते पण सांगा. नमस्कार, माझा पहिला प्रश्न सचिन जोशी सरांना आहे की एआयचा वापर शालेय स्तरावर योग्य आहे, अयोग्य आहे का संभ्राव्यवस्थेत आहे? कारण जसं कॅल्क्युलेटर आलं आणि मुले किंवा आपणही पाडेपाठ करायचं विसरून गेलो, त्याचप्रमाणे रीडिंग स्किल्स, लर्निंग स्किल्स, रायटिंग स्किल्स आणि थिंकिंग स्किल्स याच्यावर एआयचा काय परिणाम होणार आहे? आणि माझा दुसरा प्रश्न डॉक्टर BG शेखर यांना आहे की एआयची पोलिसांपुढील आव्हाने काय आहेत? एकच मिनिट सर, आपण पण थोडं वेळेचं बंधन करूया. आपण थोडक्यात उत्तर देऊया आणि प्रश्न थोडक्यात विचारा जेणेकरून जास्तीत जास्त जणांना प्रश्न विचारता येतील. एकदम 1 मिनिटातच सांगतो. एआयचा वापर शिक्षणात सर्वात जास्त होतो, व्हायला पाहिजे, आणि तो खास करून तळागाळात व्हायला पाहिजे. कारण मी तळागाळातल्या मुलांपर्यंत पोहोचले. ऑलरेडी तुम्हाला सांगितलं FLNचा अचीव करण्यासाठी एआयचा वापर करता येतो. मी एक असिस्टंट टीचर रोबो बनवत आहे जो पुढच्या 1-2 महिन्यामध्ये लॉन्च होत आहे. तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं पाठ्यपुस्तकातून मुलांना, ज्या मुलांना, कारण की आपल्या भारतामध्ये शिक्षकाची पण कमतरता आहे, शिक्षक पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी एआयचा वापर हा अधिक उत्तम आणि होऊ शकतो. आता पाढे, कॅल्क्युलेटर, ज्याला आपण म्हणतो इयत्ता 5वी पर्यंत जे फाउंडेशन लिटरसी आहे, न्यूमरसी आहे, ते आपण आणलं पाहिजे. त्यानंतर समजा तो 12वीला गेला आहे तरी तो कॅल्क्युलेटर वापरायला त्याला परमिशन देत नसेल तर चुकीचं आहे. सो बेसिक स्किल आल्यानंतर तुम्ही एआयचे टूल्स वापरायला शिक्षण क्षेत्रामध्ये मान्यता दिली पाहिजे, या मताचं मी आहे. सर, मॅडमने जो प्रश्न विचारला त्या मिसेस शेखर आहे, आणि घरच्या बायकोने जर एआयच्या द्वारे प्रश्न विचारला तर नवऱ्याची काय स्थिती होईल? असो, पोलीस खात्याच्या समोर फार मोठी आव्हानं राहतील. जसं सायबर क्राईमची आव्हानं होती तशी यायची आव्हानं राहतील. पहिला सगळ्यात महत्त्वाचा कॉपीराईट ॲक्ट 1957 जो आहे आपला 1957 साली जो बनवला, त्याच्यामध्ये 76 साली सुधारणा झालेल्या आहेत. परंतु त्यानंतर आज त्या काय फार थोड्या सुधारणा झालेल्या आहेत. त्यामध्ये पहिला बदल करावा लागेल. दुसरं, 70 वर्षाच्या वरील लेखक आणि कवींसाठी ते फार मोठं आव्हान राहणार आहे. कारण कॉपीराईट ॲक्ट हा फक्त 70 वर्षच चालतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं, कुसुमाग्रजांच्या कविता असतील किंवा सुरेश भटांच्या कविता असतील, हे जे पूर्वीचे ऑथर्स आहेत, कवी आहेत, त्या लोकांना 70 वर्षाच्या नंतर जर कॉपीराईट ॲक्ट लागू नसेल तर मग काय परिस्थिती सांगितली असणार. हे 2 मोठी आव्हानं तर आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला नवीन कायदा तयार करावा लागेल. आणि सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा कॉपीराईट ॲक्टमध्ये
सायबर सिक्युरिटी ॲक्टमध्ये सगळ्यांमध्ये बदल करावे लागतात. आणि चौर्य जे आहे, चोरी करणे, आता चोरी पूर्वी कशा घर थोड्या करायच्या, बोरट्या चोऱ्या जास्त होत होत्या, रस्त्यावरच्या चोऱ्या खूप होत होत्या, दरोडे खूप पडायचे. मी ह्या विभागाचा नाशिक रेंजचा IG होतो. 5 जिल्ह्यामध्ये जे काही दरोडे व्हायचे त्या संदर्भामध्ये आता त्याचं स्वरूप बदलत चाललं आहे. आता लोक दरोडे टाकत आहेत, त्यांना माहिती 20 वर्ष सजा, जन्मठेपी सजा, असे वेगवेगळे प्रकारचे होते. ते आता काय करतात, इकॉनॉमिकल फ्रॉड्सकडे जास्त होतो आहे. कारण अगदी एका क्लिकवरती तो फ्रॉड म्हणजे सहजरित्या त्यांना पैसे मिळवत येतात, सगळे मिळवत येतात. जबरी चोरी किंवा रॉबरीचं जे स्वरूप आहे ते बदलत चाललं आहे. पूर्वी रॉबरीमध्ये रस्त्यामध्ये चाकू लावून किंवा पिस्तूल लावून रॉबऱ्या व्हायच्या. आता ते बंद झालं आहे. मोटरसायकल घ्यायचं, गळ्यातलं मंगळसूत्र मारलं की 1.5 लाख रुपये, 2 लाख, 2.5 लाखाच्या वरती त्यांना कमाई होते. असं स्वरूप झालं. तसा प्रकार यामध्ये सुद्धा फ्युचरमध्ये होऊ